गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरे राम कृष्ण हरे रूप पाहत लोचनी रूप पाहत लोचनी रूप पाहत लोचनी पाहत लोचनी सुख धारे साजनी साजनी सुख धारे साजनी साजनी तोहा विठ्ठल वेद जया गाती जया
साठविला हरिभक्तपरायण संगीत विशारद कृष्णा महाराज पुरे टाकळे तसेच त्यांना साथ करतील हरिभक्तपरायण संगीत विशारद वाल्मिक काका पिंपळगाव तसेच मृदंगाला साथ करतील आपल्या गावातील भूषण हरिभक्तपरायण समाधान महाराज चव्हाण हार्मोनिक वादक पंढरनाथ महाराज शास्त्री जयकांती
वेद जया गाती आम्हा तयाची संगती नाम धरियले कंठी अवघा साठविला पोटी ओंकाराचे बीज ओंकाराचे बीज हाती आमुच्या तेनी नाम धरियले कंठी अवघा साठविला पोटी तुका म्हणे बहु मोठी तुका म्हणे बहु मोठे आणू रेणू या धाकुटे नाम धरियले कंठे नाम धरियले कंठे अवघा साठविला पोटी महायोग पेटे तटे भीमर त्यावर मुंडरी काय दातो मने समागत्य तिष्ठंत मानंद कंद परब्रह्मलिंग भजे पांडुरंग करो शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाट मज दावाव्या सुभटा आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि श्रीपादनाथं गुरुराजवीरं मोक्षानां ज्ञानदानज्ञदक्षं कोटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय करुणाकराय दयाळ करुणाकराय दयाळ ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया द्यावा यावरी न करावा विहरू प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका नाही बापन श्री रुद्र हनुमान मंदिर
या मंदिराचा 12वा वर्धापन दिन आणि तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिराचा 7वा वर्धापन दिन हे औचित्य साधून श्री क्षेत्र धामोरी या ठिकाणी अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळा आज प्रारंभ झाला. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे. हो, ब्रह्मलीन जनार्दन महाराज चिंचोलीकर, गुरुमाऊली मठ पळसगाव, तसेच त्यागमूर्ती हरिभक्त पारायण आत्मारामजी महाराज वैरागडकर यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली चालत असणारा हा सोहळा. हो, ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व हरिभक्त पारायण हरभाऊ महाराज पठाडे असतील, बाळू महाराज काळेकर असतील, या महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होतो. अतिशय गावकऱ्यांना सुंदर अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे. सप्ताह कमिटीला, गावकऱ्याला, भजनी मंडळाला सर्वांना लाख लाख धन्यवाद. मायबाप भगवान परमात्मा तुम्हाला भरपूर कृपा करो आणि हा नामयज्ञ सोहळा यावत चंद्र दिवा करो चालू, एवढं मारुतरायांच्या चरणी मागूया. या ठिकाणी गायनाचार्य विशारद महात्मे तुम्ही या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. कृष्णा महाराज पुरे असतील, दिगंबर महाराज शास्त्री असतील, गोपीनाथ महाराज चव्हाण, गणेश महाराज चव्हाण, शिवाजी महाराज कापसे, बजरंग महाराज सोनोनी, मधु महाराज, दत्तू महाराज, शिवाजी महाराज, काकासाहेब महाराज, बाबूराव महाराज सरोवर, किसन शेठ गवळी, सोलानी महाराज असतील, गणेश महाराज कोकरे असतील, हार्मोनियम वादक पंढरीनाथ महाराज शास्त्री असतील, मृदंगाचार्य हरिभक्त पारायण. आपल्या गावात 4 वेद आहे बर का, तुम्हाला माहिती, पण सांगून देतो. अतिशय नावलौकिक ज्यांनी कमी वेळामध्ये प्राप्त केलं असे हरिभक्त पारायण मृदंग सम्राट समाधानजी महाराज असतील, तसेच सागर महाराज असतील, तसेच अमोल महाराज चव्हाण असतील, शिवाजी महाराज चव्हाण, सचिन महाराज लांडगे, कडू महाराज रोकडे, मुकुंद महाराज कोकरे, शरद महाराज चव्हाण, तसेच हरिपाठ विनेकरी वाल्मिक महाराज मोगल असतील, पुजारी मधुकर महाराज काळे असतील, गणेश महाराज काळे असतील, छत्रपती शिव छत्रपती मंडप डेकोरेशन. तुम्हाला लाख लाख धन्यवाद भाऊ. असा दावा शेवटपर्यंत ठेवा. 1 घंटा आपल्या हातामध्ये आहे. तुम्हाला सर्व माहिती आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला आहे. हो, हरिपाठाचं नेतृत्व श्री पांडुरंग मंदिर महिला भजनी मंडळ. तुम्हाला लाख लाख धन्यवाद. यायला रोपटे पडले तुमच्याच माथी पार मारता येणार आहे. तुम्ही कंबर चांगली कसं म्हणून सर्व आयोजकांना, तुम्ही सर्व संत महात्मे या ठिकाणी उपस्थित झाला. जास्त धपला काढीत नाही. 1 घंटा माझ्या हातामध्ये आहे. तुम्ही सर्व भरभरून या ठिकाणी उपस्थित झालात. तुमच्या सर्व संत मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेकडे वळतो. विठाला विठाला त्या सज्जनाच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग येतो. अशा हरिभक्त पारायण आमचे गणेश महाराज यांनी फोन केला, बाबा तुम्हाला 7 तारीख द्यावा लागते. म्हटलं हरकत नाही, येऊ आपल्याच परिसरातला आहे. दुसरं सेवा तुमच्या गावातली आहे. त्या अनुषंगाने आजचा हा अखंड हरिनाम यज्ञाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी कीर्तनकार बांधलेला असतो. नामपर प्रकरणातील, मंगलाचरणातील, स्वरूपपर प्रकरणातील अभंग असावा म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्याच्या सेवेकरता घेतलेला अभंग नामपर प्रकरणातील असून 4 चरणाचा अभंग आहे. 4 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, वेद दया गाती अमातयाची संगती. ज्याचं वर्णन वेद करतात, ज्याचं वर्णन शास्त्र करतं. शास्त्रामध्ये, वेदामध्ये, पुराणामध्ये ज्या भगवंताचं वर्णन केलेलं आहे तो भगवान परमात्मा आमच्या सोबत आहे. अमातयाची संगती, आम्ही त्याच्या संगतीला आहोत. का हो तुकोबाराय, तुम्ही त्याच्या संगतीला आहे, ठीक आहे, बरोबर आहे. नेमकं तुम्हाला काय कळालं त्याच्यातलं? त्याच्या संगतीला राहायचं वर्म कळालं पाहिजे की नाही? कोणाच्या संगतीला राहून चालेल का? नेमकं आता माझी सागर महाराजची, समाधान महाराजाची ओळखच नाही आणि मी त्याच्या संग राहून जमन का? कुठं लोंडा घोळा, लोंडा घोळून चालत नाही.
हा तुकोबर आहे तुम्ही काय केलं नाम धरियले कंठी कशामुळे आमची ओळख झाली वेदातल्या वर्णन केलेल्या देवाची तर ती नामानं झाली नाम धरियले कंठी त्याचं नाम आमच्या कंठामध्ये धारण केलं त्या भगवंताचं नामस्मरण मी रात्रंदिवस करतो आहे आणि त्याच्यामुळे झालं काय की साधन करता 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 विश्वात व्यापक असलेला जो भगवान परमात्मा चैतन्य घन आहे त्याला मला पोटामध्ये अवघा साठविला पोटी त्याला साठवण्याची ताकद माझ्यामध्ये निर्माण झाली का हो तुकोबर आहे ठीक आहे तुम्ही नामस्मरण करताय बरोबर आहे पण नेमकं कशाचं करतात आम्हाला सांगा ना ते ओंकाराचे बीज नुसतं ओंकार चालत नाही बरं का हा त्याचं बीज मंत्र लागतंय हा आणखी एक राऊंड गेलं माफ करा माय बापांनो ज्यांच्या मुखातून तुम्ही 7 दिवस प्रवचन ऐकताय आमचे हरिभक्त पारायण तुपे महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे 4 ते 5 त्यांची प्रवचन सेवा असते राऊंड गेलं माफ करा बरं का ओंकाराचे बीज कशाचं बीज आहे ते बीज परंपरेनुसार माझ्यापर्यंत आलं आणि त्या बीजानुसार मी नामस्मरण करायची रीत मला कळाली आणि ते नाम कंठामध्ये धरल्यामुळं काय झालं ओंकाराचे बीज हाती अमुच्यातले नीज ओंकाराचं जे नीज आहे स्वस्वरूप आहे प्रतिशब्द जो शास्त्रानं वर्णन केलेला आहे तो आमच्या जवळ असल्या कारणानं नाम धरियले कंठी त्या भगवंताचं नाम मी कंठामध्ये धारण केलं त्याच्यामुळे काय झालं माझ्या जीवनामध्ये अहो काहो तुकोबर आहे तुम्ही नामस्मरण केलं मंत्र दोन बीज मंत्र तुमच्या जवळ आला ठीक आहे मग तो देव आहे तरी किती मोठा तुका म्हणे अवघे मोठी किती मोठा आहे तो त्याचं वर्णन होत नाही अणु रेणू या ढाकुटे सांगितलं त्याच्या पुढे अरे अणु रेणू खूप कमी आहे इतका तो व्यापक घनदाट असलेला भगवान परमात्मा तू मला माझ्या चित्रामध्ये अनुभूतीला आला आणि त्याच्या संगतीला मी राहायला लागल्यामुळे झालं काय माझ्या जीवनात त्या प्रभूची प्राप्ती झाली आणि माझं जीवन समाधानी झालं विठाला विठाला भावार्थ मायबाप तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला जरा बारीक कीर्तन ऐका पहिला दिवस एवढी संख्या राहत नाही पहिला दिवस कोणी घेत नाही लोक म्हणतात नाही मग तारीख बुतेल कुठं बुतेल कुठे तुझी तारीख पहिल्या दिवशी लोक राहत नाही चालू करता करता 8 तास घेता घेता पुरे महाराज जरा वेळ लागतो मग त्याच्यामुळे जरा ही कानगाड करते आपल्याला पब्लिकशी घेणं नाही पब्लिक झोपेमधून उठून यायला पाहिजे त्याला कीर्तन करणार आयत्या लोकांना तर कोणी सांगत आयत्या पिठावर कोणी रे गवडी नाही झोपेल माणसं झोपेतून उठून गोदाड्या बाजूला करून कीर्तनात येऊन बसले पाहिजे हे बा कशी येऊन राहिले विठाला 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 का हो तुकोबर आहे वेदानं ज्या देवाचं वर्णन केलेलं आहे बघा शास्त्र कसं आहे दोन्ही पण चालत बरं का शास्त्र धड पायी चालू देत नाही घड्यावर बसू देत नाही आता तुम्हाला कितपत कीर्तन कळतं ते तुम्ही तुमचं ठरवा मी काही तुमचा मास्तर नाही फुटपट्टी लावा जरा बारीक विचार करा वेदानं ज्याचं वर्णन केलेलं आहे त्याच्या आम्हाला संगती म्हणणारे तुकोबर आहे का हो तुकोबर आहे कोणत्या देवाचं वर्णन केलं वेदानं असा कुठं पुरावा वेदानं ज्या देवाचं वर्णन केलं त्याची आम्हाला संगती म्हणतात का नाही मग वेदानं एकीकडे सांगतात वेदानं आम्हाला ज्याचं वर्णन केलं त्याची संगती आहे आणि दुसरीकडे सांगते वेदांनाही नाही कळला अंतपार याचा तर वेदाला अंतपार कळाला नाही मग तो तुम्हाला कसा का बसला कीर्तन ऐकायला 1 किलोचा भेजा लागत बरं का मुंगीच्या पाय इतका भेजा कमी असला ना तर टपुऱ्यात कीर्तन उतरत नाही मी काय सांगतो लक्षात द्या ज्याला ज्याचं वर्णन तुकोबाला सांगतात वेदांनी केलं त्याची संगती आम्हाला आहे आणि इकडं तर शब्द सांगू राहिले वेदांनाही नाही कळला अंतपार याचा मग अरे भानगड काय तुकोबाला आहे नेमकं तुम्ही भक्ती जी करू राहिली त्याला काही शास्त्राचा पुरावा सांगा
ए आया हो तुम्ही लई संख्या दाटून येईल तुमच्यावाली. आपण जी परमार्थ करू राहिलो फार पाठीला कुठे लागले तुमच्यावाले करता करता. राजनाथ पाणी राही ना इतकी भक्ती आमची झाली त्याला शास्त्राचा पुरावा आहे का कुठं. आले आमच्या मुळावर. मी काय सांगू राहिलो मला माझा अभंग तुम्हाला पटवून सांगायचा आहे तो सिद्ध करून दाखवायचा आहे. आपण जी भक्ती करतो त्या भक्तीला शास्त्राचा पुरावा असावा का नसावा. आता इथं पॉम्पलेट मध्ये मा नाव नाही आणि मी धकलो हे काय म्हणते मला फेटाबाद म्हणते गिळणी घरी बरोबर आहे का नाही. मग आपण जी भक्ती करतो त्या भक्तीला शास्त्राचा पुरावा असला पाहिजे आणि ज्याच्यात शास्त्राचा पुरावा नाही ती भक्ती फोल आहे. का हो तुकोबर आहे तुम्ही ज्या गोष्टीचं वर्णन करताय मायबाप तुम्हाला हे सापडलं कसं. ज्ञानोबराय सुद्धा सांगतात हरिपाठामध्ये ते वेदात केलेलं जे वर्णन आहे ना मायबाप कसं कळत. शास्त्र म्हणजे जेवाच्या पत्तरवाळ्या नाही. शास्त्र गीता भागवत असेल ज्ञानेश्वरी असेल 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण असेल हे पत्तरवाळ्या नाही जेवायच्या. हे काय आहे शास्त्र काय आहे चराचरात व्याप्त असलेला भगवान परमात्मा असल्याचा पुरावा आहे. सहुवेदी जान जाही जागर कारण अथय पुराणा हरी सुधा अथय पुराणा हरी सुधा. हरिपाठातला अभंग आहे का नाही सुरुवातच आहे. सहुवेदी दान शाही शास्त्री कारण 18 पुराण हरसी गाती. वा भावगळे आकळे एरवी नाव आकळे कर्तळी आवळे तैसा हरी. पहिलं प्रमाण वेदांनी ज्याचं वर्णन केलं ते सांगायला तुम्हाला बरं का. कर्तळी आवळे तैसा हरी. मला एक मेंटल भेटलो होतं महाराज तो म्हणतो आवळा घ्यायचा ना आवळायचा असं आहे कधी असं आहे कधी. दृष्टांत देतो त्याचा सिद्धांत आहे. चला चहुवेदी दान दुसरं प्रमाण वेदानं ज्याला वर्णन केलं त्याचं वर्णन तुकोबाराय सांगताय हे वर्णन वेदांचं आहे. ही यांचं मत आहे का नाही. नाही वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चाली. बरोबर ना. ज्या मार्गानं वेद मार्गे कोण गेलं संत गेले ऋषी गेले बरोबर आहे ना. नवे नवे भगवंत सुद्धा याच मार्गानं गेला. देव सुद्धा बर का तुम्ही आम्ही ज्याला देव म्हणतो ना रामकृष्ण पंथ रामकृष्ण पंथ
कृष्ण गेले त्या मार्गाने मी चाललो असं तुकोबरायला म्हणायचंय. ज्या मार्गानं वेदानं वर्णन केलेलं आहे, तुम्ही आम्ही जी भक्ती करतो ना मायबाप, मला कुणाच्या भक्तीला नाव नाही ठेवायचं बरं का. तुमच्या सगळ्यांची माफी मागतो, मला कुणाच्या भक्तीला नाव नाही ठेवायचं, पण सिद्धांत पटत असताना दुसरं गौण ठरावा लागतं. एक जर तुम्हाला खरं समजून द्यायचं असेल तर खोटं तुम्हाला खोटं करावा लागतं. हा सिद्धांत आहे भक्तिशास्त्राचा, बरोबर आहे ना. सांगू आणखी एक प्रमाण, गेले विसरू न खऱ्या देवा, गेले विसरू न खऱ्या देवा, तुका म्हणे कैसे आंधळे ही जान, गेले विसरून खऱ्या देवा. बघा बर का, वेद ज्याला गाता त्याचं वर्णन चाललेलं इथं. तुम्ही आम्ही जी भक्ती करतोय मावल्या हो, आपण महादेवाच्या देवळात जातो का नाही? जातो. तुम्ही नका म्हणू, मला माहिती नाही. आपण जर महादेवाच्या देवळामध्ये गेलो, त्याच्यामध्ये माऊली, त्याच्यामध्ये पितळाचं तांब्याचं करेल राहतो वर का नाही? खरं राहत का नाही? तुम्ही गच काऊन झाल्या? पंगत चांगली आहे, आमटी बी नाही तिकडे फोडणी देऊ राहिली, इथं उपवास येऊ राहिला. तुम्ही चिंता करू नका. राहत का नाही? पितळाचं तांब्याचं काही करेल आहे का नाही तुमच्या महादेवा देवळात? गणेश महाराज करेल की नाही? आता विचार करा बरं का, मी काय बोलू राहिलो, माझा सिद्धांत तुमच्या लक्षात यायला पाहिजे. जे पितळाचं तांब्याचं आहे त्याला पाणी वतायचा धंदा लावला आणि ओरिजिनल येऊन बसल्यावर त्याच्या बोकांडी दुसरं ओरिजिनल 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 कळत, ओरिजिनल येऊन बसले, एकीची टाक मध्ये घुसायची. देव देव तर चालला का नाही? देव देव तर चालला का नाही? मग त्याला पाणी घालून याला घालून पाहिजे शिकते फुस करतोय. आदानी दुनिया भजन बिना कैसे करियो. भाऊ 8:15 वाजले, तुमच्या सगळ्या गायनाचार्याचे पाया पडतो. कारण काय राहतं तेव्हा मला माहिती, मायापेक्षा तुमच्या लय अंगात येत आहे. मायापेक्षा 10 पट तुमच्या अंगात येतं, पण यायचं पाणी बंद होतं ना. हे आले का आले एवढ्या संख्यानं, आमटी खाल नाही आली पेयाला. काहीतरी भेटलं पाहिजे, नाही तर आब्बा गुड थायले मेन मागच्याच ना फेमे. बघा बरं का. हा, अनाडी दुनिया भजन बिना कैसे करियो, अनाडी दुनिया भजन बिना कैसे करियो, पत्थर का एक नाम बनाया उसकी पूजा करियो. आहे ना माय बाप, हीच गोष्ट आपल्याला समजायची. जे वेद सांगू राहिलं ना तो हरी, दोघांच्या प्रमाणामध्ये हरी, शेवटचा शब्द हरी. कर्तळी आवळे कैसा हरी, 24 यान 6 शास्त्री कारण 8 राई पुराण आल्या का नाही? मला तो हरी तुम्हाला समजून सांगायचा आहे. हरी कशाला म्हणतात, देव कशाला म्हणतात? देव देव करता करता मरायची पाळी आली फाशी घेऊन. आणि देव कशाला म्हणता एवढं तुम्हाला सांगायचंय. जो वेदानं वर्णन केलेला आहे तुकोबरा, तो कसा कळल का? अहो मायबाप ज्ञानेश्वरी पाठ आहे, मग त्याला देव कळल का? ज्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे, केले पाठ पाठांतर, केले पाठ पाठांतर, वाट माहित पाहिजे. वाट पाठ असून चालत नाही. अरे आमच्या जनाबाईला जमलंय, सखूबाईला जमलंय, गावड्या थापता थापता जनाबाईला जमलंय. जमलं का नाही? आम्हाला का जमत नाही? हा,
ज्यावेळेस तुकोबरायला ह्या गोष्टीचा विचार मनामध्ये आला त्यावेळेस तुकोबरायला वाटलं अरे ज्याचं वर्णन वेदांनी केलेलं आहे ना तो मला मिळेल कुठं याचा शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं अरे हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताची ते पाय हो मायबाप संताला शरण गेल्याशिवाय शास्त्रातला देव कळू शकत नाही शास्त्रात देव आहे बरोबर जाऊ द्या आणखी पुढे जाऊन सांगत तुम्हाला ऊसात साखर आहे का नाही ऊसात साखर आहे मग त्याला सत्यानारायण मांडा लागत काय करावं लागतं त्याला ऊसातली साखर जशी ऊसात हो साखर तसं देहात हो ईश्वर मग ऊसात साखर आहे तिळात तेल आहे दुधात तूप आहे त्याला काय करावं लागतं त्याला क्रिया करावं लागते का नाही बरोबर आहे का नाही त्याला क्रिया करावं लागते त्यावेळेस ती गोष्ट उदयाला येते तसा हृदयातला असलेला देव तुम्हाला मला कळाई करता संताला शरण जावं लागत संत बिन प्रती नाही ऐसे वेद देती नाही ऐसे वेद देती नाही ऐसे वेद देती नाही संत बिन प्रती नाही ऐसे वेद देती नाही ऐसे वेद देती नाही ऐसे वेद देती नाही वा धन्यवाद समाधान महाराज तुमचे असं चाललं तर सकाळी काकडा करू आपण यायचं आपण गावातले जे आपल्याला काय आहे, मला काय लिहिलं म्हणायचं यायची कडी ए आमटी खराब होऊन जाईल ना काय चाललं संता विना प्राप्ती नाही आयसे वेद देत आलो का तिकडं आयसे वेद देती ग्वाही अरे वेदाला सुद्धा ग्वाही देतात का जर तुम्हाला विश्वात्मक असलेला देव जर कळावा वाटत असेल ना मायबाप संताला शरण जा तुकोबराय सांगतात माझ्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्याची कृपा झाली मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या अभंगाच्या ओव्या वाचा त्याच्यामध्ये खाली सांगितलेलं आहे राघव चैतन्य केशव चैतन्य बाबाजी चैतन्य आणि बाबाजी चैतन्य माझ्या जीवनामध्ये आले आणि त्यांनी मला एक गोष्ट दिली आणि त्या गोष्टीचा मी अंगीकार केला आणि अंगीकार केल्यामुळे मला काय झालं अभंगाचं पहिलं वेद जया गाती गाती वेद जया अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात वेद जया गाती आम्हा तयाची संगती बघा बरं का आता नामदेव महाराजांचा एक अभंग आहे वेदासी कानडा श्रुतीसी कानडा विठ्ठल उघडा पंढरी कानडा म्हणजे न कळणारा कानडाऊ विठ्ठल कर नाटकू हा तो वेदाला कळत नाही शास्त्र राजा पंढरी कानडा राजा पंढरी
राजा पंढरीचा वेदांनाही नाही कळला. तो जो भगवान परमात्मा आहे वेदाला कळत नाही, शास्त्राला. शास्त्र नीती नीती म्हणतात. काय झालं दृष्टांत देतो रामायणातला. ज्यावेळेस लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र वनवासात असताना विश्वामित्राकडे यज्ञाच्या रक्षणाला पाठवलं, पण दशरथ राजा पाठवायला काही तयार नव्हता. लय जीव काट्या, एक तर म्हातारपणाला होय, हे जर गेलं तर कसं व्हायचं बर का. मग वशिष्ठांना सांगितलंय, वशिष्ठ गुरु आहे, आणि वशिष्ठांना सांगितलं ही विश्वामित्र गेली, ही लगेच विश्वामित्र शीघ्रकोपी होते, लय ताट लय कामगिरी नाही पाठी हातात पाणी घेतो, तू अयोध्या भस्म करतो, थोडं थांबा दशरथ राजा विनंती करायला लागला. अरे एक तर म्हातारपणा झाली, आता मी मराला टेकलो, निदान मला पाणी पाजायला तरी राहू द्या. त्यांनी सांगितलं तू बचरा. विश्वामित्राला बोलवलं, विश्वामित्र आले आणि बघा बोलायची सुद्धा टॅक्ट असते हो, कसं बोलावं. मग वशिष्ठ आले, वशिष्ठाचं आदरातिथ्य झालं. आदरातिथ्य झाल्यानंतर वशिष्ठ सांगतात दशरथा, अरे मी तुझं भविष्य बघतोय, तुझ्या लेकरांचा विवाह होणार आहे. कोण पाठीणार नाही? पहिले तर कोणी भेटून नाही राहिला, कोण पाठीणार नाही. बघा कसे बोलता वशिष्ठ. वशिष्ठाने सांगितलं तुझ्या चारही मुलाचा विवाहाचा योग माझ्या समोर दिसतोय, संत असे असावं. मग त्यांनी सांगितलं जर पोराचे लग्न होत असेल तर मी पाठवले. प्रभू रामचंद्र लक्ष्मण दोघही गेले. हे यज्ञाचं रक्षण झालं, त्राटिका मारली, हे सगळं तुम्हाला माहिती कथा. बघ मला दृष्टांताच्या सिद्धांताकडे यायचं, पण काय झालं त्राटिका मारली, यज्ञाचं कार्य पूर्ण झालं. आता परतीचा प्रवास चालू झाला प्रभूंचा, आणि चालता चालता एका कार्यार्थमागत्यम कोटी कार्यांचकार. सद्गुरूला जेवढं कळतं ना, संताला जेवढं कळतं ना, तेवढं विश्वास कुणाला कळत नाही. मायबाप भूत भविष्य वर्तमान त्यांना कळत असतं. विश्वामित्रांना सांगितलं रामा आपल्याला थोडा मार्ग बदलून जायचं, इकडून नाही जायचं. ज्या मार्गाने आलो ना त्या मार्गाने नाही जायचं, इकडे काम चालू आहे सध्या रोडचं, या मार्गाने जायचं. गुरु पुढे असे शिष्य असतात, गुरुच्या शब्दापुढं नव्हते प्रभू. विश्वाचा चालक मालक राम सुद्धा गुरु विश्वामित्राच्या शब्दापुढं नाही. त्यांनी सांगितलं ठीक आहे चला. चालता 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 मिथिला नगरी लागली, आणि मिथिला नगरीमध्ये कोण होता? सीतामाईचं हे कोण होता? आणि अशा सोहळ्यामध्ये विश्वामित्र याच्यामध्ये मिथिला नगरीमध्ये घुसल्यानंतर जनकाने आदरातिथ्य व्यवस्थित केलं विश्वामित्रांचं, आणि बघितलंय दोन तरुण मुसमुशीत तारुण्य ज्यांच्यामध्ये आहे, तेज ज्यांच्यामध्ये आहे, तेजस्विता तपस्विता तत्परता एकत्र ज्यांच्यामध्ये झालेली आहे. मग जनकानं लक्षात आलं जनकाच्या, पण कोण असा होता? शिवधनुष्य जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत शितेला वर मला घालता येत नाही. मग ते मुक्कामी राहिले. दुसऱ्या दिवशी तो कोण होता? सगळे विश्वातले राजे महाराजे तिथं आले. आल्यानंतर मुक्कामी विश्वामित्र होते, पण विश्वामित्र सकाळी उठले पहाटे देवपूजा करायची, म्हणून विश्वामित्रांनी सांगितलं राम लक्ष्मणा इकडे या. काय गुरुदेव? आपल्याला पूजा करायची आहे, बागेमध्ये जा आणि फुलं तोडून आणा. ठीक निघाले दोघही भाऊ. फुलं तोडण्यामध्ये बागेत जातात. माई सीतामाईला सुद्धा देवाची पूजा करायची होती, कारण आता स्वयंवर होता आणि देवपूजा करायची होती. सीतामाई सुद्धा त्यांच्या सख्यांना घेऊन, मैत्रिणीला घेऊन या. दादा मी तिकडे नाही जात, मला वेळ नाही राहत, हे तुकडे मारायला वेळ नाही राहत, कारण जीवनामध्ये इतका वेळ नाही माझ्या.
मी लई सेकंद काट्यावरच आहे. मग सीतामाई तिकडून आल्या, इकडून प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दोघच आहे. फुलं तोडता तोडता सीतामय्यानं प्रभूला पाहिलं. रामाला बघितल्यानंतर लावण्य सुंदर मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया समाधी लागली सीतामय्याला. फुलं तोडता तोडता प्रभूला बघितल्या क्या बात आहे. एवढ्यात लक्ष्मण दादाला बघितलंय, रामानं सांगितलंय आपल्याला फुलं तोडायचं निघ. रामाची नजर सीतामय्याची नजर एक झाली. दोघही निघून गेले. कोणालाच काही गौड बंगाल कळालं नाही. काय झालं गौड बंगाल कोणाला कळालं नाही. फुलं वगैरे घेऊन गेली, पूजा अर्चा झाली, पणामध्ये आले, सर्व त्या स्वयंवरामध्ये सामील झाले. सामील झाल्यानंतर आटी सांगण्यात आल्या. रथी महारथी उठले शिवधनुष्य तोडायला. माल्ला येतं काय गाजर येतं थोडं तिथे गेल्यावर कळत. हा असे बाऊ ठोकायचे तिथे गेले का उतरले पडायचे. मग हे करत असताना त्या गॅलरीमध्ये सीतामय्या तिच्या सखी बसलेल्या होत्या बरं का. आणि त्या सख्या विचारतात का हो माई सीतामय्या तुम्ही ज्याला पाहिलं तो आहे का तो गोरा गोरा. सीतामय्या काहीच म्हणायच्या नाही. दुसरी सखी विचारायची तो आहे का ज्याच्याजवळ 14 चौकडे आहे, सोन्याची लंका तो आहे का. सीतामाई काही मानत नाही, हालिंग ना डुलिंग. असं करता करता 7-8 सगळ्या विचारत चालला. तो आहे का मग. अरे त्यानं देवाला सुद्धा हरवलं. तो आहे का नाही. मैया काही बोलत नव्हत्या. कशासाठी सांगतोय जरा बारीक लक्ष द्या. हे सगळं संपत आली सभा. त्यांना वाटलं आता नाहीच काय तो आवाला इड. मग ज्यावेळेस वशिष्ठाला विश्वामित्राला खेटून प्रभू दोघ जण बसलेले होते राम आणि लक्ष्मण. त्यावेळेस एका सखीनं विचारलं तो आहे का ज्यानं वल्कल धारण केलेली आहे, ऋषी मुनीच्या वेशामध्ये जो आहे, जटेला ज्यानं बिळा मारलेला आहे तो आहे का. असं म्हटल्याबरोबर सीतामय्या गालात हसल्या आणि मान खाली केली. त्याचं वर्णन करता येतं का. जिला सकाळी जे दोघांचं दर्शन झालं त्याचं वर्णन तिला करता येतं का. तिला सीतामय्याला करता येतं का. तिथं लादल्या जातं, मान खाली घातल्या जाते. तसं तुकोबाराय मला सांगतात. तुकोबाराय इथं म्हणताय वेदांनी ज्याचं वर्णन केलं नाही ना तो भगवान परमात्मा असा कळत नाही. काळा आहे का, गोरा आहे का, चपटा आहे का, नापटा आहे का. नाही तसं नाही कळत. तो कळत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात आम्हा तयाची संगती. बघा बरं का या 2 प्रमाणाचे उत्तर हरी होता. बरोबर. कर्तळी आवळे तैसा हरी हो. आणि तो जो हरी आहे तो वेदाच्या पलीकडचा आहे. राम माहित आहे, कृष्ण माहित आहे, पण हरी हा वेदाच्या पलीकडचा असल्या कारणानं त्याला सांकेतिक शब्द आपल्या शास्त्रामध्ये आहे. त्याला डायरेक्ट नाव नाही घेता येत. त्याला डायरेक्ट नाव घेता येतं का. बघा जाऊ द्या. तुकोबाराय सांगतात ज्यावेळेस त्या संतानं मला सांगितलंय भाऊ या रीतीनं तू कर, या रीतीनं जर केला तर तुला त्याची संगती मिळेल. म्हणून मग त्या संगतीची खून बाबाजी चैतन्यानं सांगितली. देव तसा कळत नाही. देव पाहायची गोष्ट आहे का, देव वाचायची गोष्ट आहे का, देव ऐकायची गोष्ट आहे का. नाही मायबा, देव अनुभवाची गोष्ट आहे. देव हा अनुभवाचा. एका जनार्दनी हरी हा गुप्तची ओळखावा, कहुग्र ओळखावा. अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन मनमोहन. बरोबर आहे ना. त्याचं शेवटचं चरण एका जनार्दनी हरी हा गुप्तची ओळखावा. आणि गुप्त ओळखाची खूण शास्त्रामध्ये सद्गुरूच्या मुठीमध्ये असल्या कारणानं संताला शरण जायचं सांगितलं. संता विना प्राप्ती नाही. ऐशी वेद संत देतात काय हो. संत जे देतात ते अभंगाचं दुसरं चरण. नाम
त्याचं सांकेतिक शब्द तुकोबरायना अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. नाम दरियले कंठी. नामात आणि नावात जमीन आसमानचा फरक आहे. जरा बारीक आहे. नाव उपाधीला ठेवल्या जातं. नाव उपाधीला ठेवल्या जातं. नाम उपाधीत मोडत नाही. उपाधी विरहित तुम्ही निर्विकार, त्याला नाम म्हणतात. आकाराला जे ठेवल्या जातं त्याला नाव म्हणतात. अव्यक्ताला नावच नाही. जरा बारीक आहे का. नावाचा तुम्हाला पहिल्या दिवशी सगळे महाराज नामपर प्रकरणातीलच अभंग घेतात. पण नावाचा फरक तुम्हाला सांगतो. आम्ही नावालाच नाम म्हणतो. बायकोल बहीण म्हणतो का आपण? बायकोला केस पिकले ना आता बायकोल बहीण म्हणतो का आम्ही? तिकडे कसं टकोर जाणार रे. नाव सारखं कसं असू शकतं? बघा, हौसही ढवळा असतो आणि बगडाही ढवळा असतो. पण दोघात काही फरक आहे का नाही? नाही, सगळं सारखंच आहे. सगळं सारखं. सगळं कसं सारखं? दोन्ही दिसते सारखे, दोन्ही दिसते सारखे, दोन्ही दिसते सारखे, दोन्ही दिसते सारखे. सगळ्या बायाचे का नाही? सगळ्या बायाचे ना. एखादी बायको म्हणून बाय बरं पिवळं करूच तर हानती तुला. बरोबर आहे ना? जर तुला बायको म्हणायचं असं असेल ना, त्याच्यासाठी काय करावं लागत? लगीन ना. बरोबर आहे का नाही? लगीन केल्यावर एवढ्या लाख लोकात म्हणतो, ओय कमाल या इकडं, लाख लोकात म्हणतो. लगीन केल्यावर बिगर लगीन केलं तर म्हणतो काय? मरूस तर हाणते ना तुला. काय सांगू राहिलो बारीक. आमचे दृष्टांत करळ काऊन लागते? खरं बोलणं त्याला घाबरायचं काय? खोटं बोल पण रेटून बोलायचा धंदा लावलाय. मग खरं बोलायला घाबरायचं काय करता? तारीख मिळत नाही तर नाही मिळायची. फरक एवढाच पडेल ना. हीच गाव तीच गाव फिरणाऱ्याला किती का लोक मरून राहिले. दावे तेरवी नाही म्हणला काय? आमच्या नशिबात नाही पुरे महाराज, मोगल महाराज. दहावी तेरवी आमच्या नशिबातच नाही. तुम्ही होते या कायला? हा काय सांगा देवा. मी ते तुम्हाला काय सांगू राहिले याचा विचार करा. नाम सांगू राहिलो. नाम भाऊ, नाम कशाला म्हणतात? जे आकाराला ठेवल्या जातात. बर का? जेव्हा माय होती तानी तेव्हा कोठे होता प्राणी. जेव्हा बाप होता बाळ तेव्हा कोठे कटविला काळ. कुठं होत तवा आपण? राम सुद्धा कौशल्याच्या पोटी जन्माला आले की नाही? आले ना. राम कौशल्याच्या पोटी जन्माला आले का नाही? वस्ती देवकीच्या पोटी कृष्ण आले का नाही? आले ना. मग कृष्ण नाव पोटातूनच चिठ्ठी आणली होती की सगळं? का कपाळाला लावून आणलं होतं? का हातावर गुंजून आणलं होतं राम? लक्षात येत आहे का तुमच्या? ज्या दिवशी राम जन्माला आले त्या दिवशी रामाला काही नाव नव्हतं. ज्या दिवशी तुम्ही आम्ही जन्माला आलो आईच्या पोटातून आया हो, ज्या दिवशी आम्ही आलो ना बाहेर त्या दिवशी काही नाव होतं का आम्हाला? उपदल्या बाळकाशी अरे नाव नाही तयापासी ठेविलेली नावेची व देत उठी. हे सकाराम तुकारामचं जे कटआउट आणलं ना, हे इड लागलं, वरून नाही आणलं, सगळं आणलं, जे इथं लागलं आणि त्याला आम्ही नाव म्हणतो. नावाचा नाश होतो, नावाचा नाश होत नाही. नाम सृष्टीच्या आरंभी होत, आता पण आहे आणि सृष्टीचा प्रलय जरी झाला तरी नाम राहणार आहे. नाम नामच आहे. नावात बदल होऊ शकतो, नामात बदल होत नाही. ध्रुवाच्या काळात तेच होतं, प्रल्हादाच्या काळात तेच होतं, रामाच्या काळात तेच होतं, कृष्णाच्या काळात तेच होतं, परशुरामाच्या काळात तेच होतं, ज्ञानोबा तुकोबाच्या काळात तेच
परिसृष्टीच्या उपक्रमात पूर्वी गावी रोत्तमात वेगळा ऐसा ब्रह्मा एकला होता मज ईश्वरा ते ना ओळखे तो थुरू केला एके नामे जेने त्याला नाम म्हणतात त्याचा कधीच नाश होत नाही त्याला नाम म्हणतात नाम धरियले कंठी तुकोबाराय सांगतात काय धरलंय मला माझ्या सद्गुरूनं मला ते नाम दिलं ते नाम अक्षरात मोडत नाही जे अक्षराची अव्यक्त हे माय वव्या आहे का तुम्ही महाराज ज्ञानेश्वरीतल्या वव्या आहे ज्ञानेश्वरीतल्या जे अक्षराची अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञाने पहिले कोठेच नव्हते काही पहिले कोठेच नव्हते सांगायचं त्या नामाला रीत जेवायला बसलो ना आपण जेवायला आता बसतो नाही पंक्ती धरू ना पत्तरवाळे माग घेतो का अशा पत्तरवाळे माग घेतो का पुढं हे कसं कळत मग हे कळू नाही का मी जे भुकुराल ते कळू राहायला पाहिजे कळायला पाहिजे का नको मी ह्यो विचारत मी तो विचारत माई उलटी ज्ञानेश्वरी पाठ आहे माझ्या 4 वेद पाठ आहे मी घनपाठी आहे तुला का काळी लावायची का अय काय हो माझी एक ताई खूप सुंदर आहे मी हाल होतो पाहू राहिलो लाईट गेली तरी तिचा उजाड पडेल लाईट गेली तरी तिचा जरा बारीक दृष्टांत ऐका दृष्टांत काय आला म्हणतात दातड काढणे म्हणजे दृष्टांत नाही अशी मजा दिलवाईल आणि की बात म्हणजे दृष्टांत नाही बघा खूप ताई सुंदर आहे आल्यापासून पाहतोय तिचा अख्खा उजाड मंडपात पडलेला आहे इतकी सुंदर आहे तिच्या अंगावर 2 किलोचं सोनं आहे 2 किलो सोनं अहो 1.5 लाख होऊ दे नाही तर 2 लाख होऊ दे तिच्या अंगावर 2 किलो सोनं आहे 50,000चा शालू तिच्या अंगावर आहे आता ऐका बरं का कान आहे नीट तुमचे हे सगळं तिनं नट्टापट्टा करेल 15,000 मातीत घालून मेकअप करून येईल ती करते का नाही आता 15,000 देते का नाही आपला चेहरा आपल्याला सुंदर करायला सांग बरं एखादी सावडी तिने केला तर बरं आहे जी चांगली उजाड पाडायची ती जाती 15,000 द्यायला कसं येडं लागलं जगाला देव म्हणती भरत्याला बघा हे सगळं आहे तिच्या अंगावर पण नाकावर म्हशीला पाहिजे नाक नाही देणे वाया गेली काय ती करावे 32 लक्षणे नाक नाही त्याने वाया गेली मी देवदेव करतो मी सकाळी उठल्यापासून मारुतीला पाणी नेतो सोमवार करतो गुरुवार करतो शनिवार करतो आळंदी पंढरीची वारी करतो तुळशीला पाणी घालतो आई बापाला शाळेत नाही पाय पडतो मी हे सारं करतो म्हणजे देवदेव झाला का नाही ना माय बाप तो देव कळाय करता ते सांकेतिक शब्द आमच्या शास्त्रानं संतांना हुडकून काढला कशाला म्हणतात ना या नामाची ती खुन
वाटत असेल मायबाप संताला शरणला तरी तनु मनोजीवी चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकाळ मायबाप शास्त्राचा परमार्थ असावा शास्त्राला पुरावा असावा आम्ही जो परमार्थ करतो त्याचा रिझल्ट यावा सौर बसवलं का नाही सौर बसवलं का नाही आपल्या भागामध्ये बसवलं ते जर गुळणी मारितच नसेल ते बोरमधून पाणी मारितच नसेल तर काहीतरी फालता असला पाहिजे त्याच्यात नाही बरोबर आहे की नाही त्याचा परिणाम काय आहे एक तर त्याच्यावर आवड येईल असं नाही तर कुठंतरी वायर फुटेल असेल त्याचं वाला निघेल असेल का नाही आमचं शास्त्र सांगतं देव कशाला म्हणतात देवाच्या बापाला बी कळाला नाही तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा देवाला सुद्धा देवाच्या नामाचा महिमा कळत नाही तो कळाई करता रामाला वशिष्ठाला शरण जावं लागलं कृष्णाला संदीपान ऋषीला शरण जावं लागलं ज्ञानोबाला निवृत्ती दादाला शरण जावं कृष्णार्जुन एक वेळा डोळा घालिता कृष्णार्जुन एक वेळा प्रमाणे काय देतात सद्गुरु कृष्णांच्या एकदा कितीला घालायला सांगितलं रोज एकदा कृष्णांना एक वेळा एकदाच एकलिनी अवधान दिजे मग सर्व सुखासी पात्र होईने हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका काय सांगावा गुरुना काय सांगावा गुरुना जे सांगावं ते उद्धाराचं सांगावं उपाधीचं सांगू नाही माहिती उपाधीला आपण माणूस ढकल्यानंतर न दाडाला नेतो कोणी माणूस न दाडाला नेल्यानंतर त्याला राहतो आपण म्हणतो शामराव मेला 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 का नाही शामराव तुम्ही कोण एवढे गत झाले बाबा आवरून घेऊ का तुमच्या डोक्याच्या वर चाललं का आता जर शामराव गेला समजा ज्याला आपण आयुष्यभर शामराव म्हणला तो पडेल का नाही तुम्ही आम्ही ज्याला शामराव म्हणला तो पडेल का नाही बरोबर आहे ना मग रडा त्या कोणा करता मग जो पडेल तो शामराव होता का जो निघून गेला तो शामराव होता निघून गेला वारा निघून गेला वारा निघून गेला वारा निघून गेला वारा आणि राहिला पसारा आणि राहिला पसारा निघून गेला वारा 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 जो निघून गेला तो शामराव होता मग त्याला आयुष्यभर ओळखीचा गेला का देव जवळी अंतरी भेट नाही जन्मभरी अरे इतका देव तुमच्या आमच्या जवळ आहे पण न कळायला कारण मागच्या जन्माचं पाप आडवं येतं मागच्या जन्माचं कर्म आडवं येतं आणि मागच्या जन्माची वासना आडवं येते माझ्या पूर्वजन्मी पाप केलेले ते या बहुविस्तारिले विशेष सुख नाशिवंत मायबाप जे आपलं नाही त्याला आपण आपलं गबळ म्हणायला लागलो या गबाळ्याला हे गबळ आपलं नाही ना हे गबळ ज्याच्या शक्तीनं चालतं ना त्याला नाम म्हणतात त्याला देव म्हणतात चला आता त्या देवाची ओळख करून दोन चरणात जरी सुटलं तर काय हरकत नाही आपलं
आपण काय बॉन्ड करून द्यायले का दामोरीला? 40 सोडली पाहिजे. बघा, देव कळावा असं वाटत असेल बर का, बर का, तर बारीक विचार करा. जो हरी आहे ना, जो हरी ओळखायचा आहे ना तुम्हाला, कशाला म्हणतात हरी? रामाला मुक्काम पोस्ट आहे, मायबाप आहे. कृष्णाला मुक्काम पोस्ट मायबाप आहे. हरीचे मुक्काम पोस्ट मायबाप सांगा मला एखाद्यानं तरी इथं. तुम्ही ज्याला हरी म्हणते तो पंढरपुरातला आहे, त्याला हरी नाही म्हणत, त्याला पांडुरंग म्हणतात, विठ्ठल म्हणतात, पंढरीनाथ म्हणतात त्याला. हरी तिथं नाही म्हणतात. हरी जो हरण करतो त्याला हरी म्हणतात. आणि तो हरी कळण्याकरता त्याला रीत आहे. त्या रीतीनं ज्यावेळेस जीव चालत, मी तुम्हाला पहिले सांगितलं, आपण भक्ती करताना शास्त्राचा पुरावा असला पाहिजे. साधू संताला रिझल्ट आले, देव पहावयासी गेलो, बरोबर आहे ना. जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप, बरोबर. हरीची या दासा हा त्यांचा रिझल्ट आहे. आम्ही भक्ती करता करता उशा पायाला अगरबत्त्या लावायची पाळी आली आमच्या. मग आम्हाला हरी कळतो का? त्या हरीला नाम हे लक्षणार्थ गोष्ट आहे. चला जाऊ दे, आणखी खाली येऊन सांगू का? बाबा, तुमच्या काळात लग्न होत होते, तुमच्या काळात लग्न झाले ना, आमच्या आजीला तुम्ही घेऊन आले, बरोबर आहे की नाही? जर घेऊन आले तर त्या आजीला नावानं हाका मारित होते का? डायरेक्ट हाका मारित होते का? बाबा ऐ सकू दे पाणी, ऐ सकू दे वाढून, मर्यादा होती की नाही? बाबा या आताच्या धिंगाण्याला सोडून द्या तुम्ही, हे माणसंच राहिले नाही. हा, मर्यादा होती का नाही? शेमडं पोरग जर जवळ असलं तर ती माऊली सुद्धा गुडघ्याला पदर घेतो, तर यायचे पदरच राहिले नाही यायला. जाऊ दे, मला त्याच्यावर नाही बोलायचं, मी काही समाज प्रबोधन करणार. हा, नाही नाही, आपल्याला आज काही डिग्री लागेल नाही बर का. आता समजा लग्न होऊन आले, मग आता मग बोलतच नव्हते किती, मग पोरं कसं काय झाले? अवघडच आहे बुवा. काही सांगू राहिलो, काही नाही सांगू राहिलो, मुद्दा पटायला सांगू राहिलो, महत्व त्या गोष्टीचं सांगू राहिलो. मग जोपर्यंत देव पावत नाही तोपर्यंत खाना पुन्हा. मी शेतात चाललो, तू भाकर घेऊन ये, बरोबर आहे की नाही? खाना पुन्हा वाजत हवा. जोपर्यंत देव पावत नाही तोपर्यंत देवना तो, बरोबर आहे का? आपल्याला नाही कळत अजून, पण आपल्या आजोबाच्या काळात होईल होत तसं. बघा, जोपर्यंत देव पावत नाही तोपर्यंत खाना पुन्हा. ज्या वर्षी देव पावलाय, वर्ष 2 वर्षांना घरामध्ये बाळ्या येतो का नाही येतो? बाळ्या आल्यानंतर बायपास चालत आहे. शास्त्री महाराज, खाना खुना बंद, खाना खुना बंद, मग बायपास चालत आहे. बाळ्या पाणी दे, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? बायपास चाललंय बरं का. मला काय सांगायचं हरी सांगू राहील तुम्हाला, बायपास चाललंय. मग आता बाळ्याला बाळ्या झाला, नातू घरात आला, बरोबर आहे ना? आम्ही ढवळे झालो. आपण राहतो बैठकीमध्ये, बैठकीत राहतो, पाहुणे आलेले असतात, आपण बैठकीमध्ये असतो आणि आपल्याला काहीतरी ऑर्डर द्यायची असते घरामध्ये. आपण काय म्हणतो? अय लक्ष्मी पाण्या कवा कवा. त्याला काही मर्यादा आहे की नाही? कवा हाका मारी ज्याच्या नावे, हाका मारी ज्याच्या नावे, तुमच्या गावात आलो. राम राम पाहुणे, राम रामदाजी, राम राम बाबा, राम राम काका, राम राम दादा, राम राम अण्णा. मी जर म्हणत बसलो तर तुम्ही काय म्हणशाल? याला पुण्याला घेऊन जा. याच्या काय झाला? डोक्यावर परिणाम झाला, डोक्यावर.
अशी रीत आहे का? अशी रीत आहे का? ओळखीचा करून घे, ओळखीचा केला रे केला, मग खुशाल म्हण हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी याचा अर्थ आत्मा. आता लक्षात आलं तुमच्या, जो वेदानं वर्णन केलेला आहे ना तो आत्मा आहे, आणि आपल्यातून जो निघून जातो ना तो पण आत्मा आहे, आणि त्या आत्म्याची ओळख संत करून देतात. आता महाराज काट्टे नाही झाले, मग मी म्हणलो काट्टेले व्याकरा द्या, काट्टेले व्याकरा द्या, काट्टे तू उगाच राय, तुला झाले नाही तू कशाला एवढून राहिला. ज्याला झाले त्याला मानावा, काट्टे व्याकरा द्या नाही. हरी, हरी म्हणजे आत्मा, आणि तो कळाय करता हरिपाठामध्ये ज्ञानोबराय सांगतात एक हरी आत्मा जीव शिव 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 काय सांगताय बघा. एक हरी आत्मा जीव शिव सम, सम म्हणजे सारखी. वाया तू दुर्गम नगाली मन, दुसरीकडे जाऊ नको रे. आडरानानं जाशील ना फाशी घेऊन मारावं लागेल. आडरानानं जर जाशील ना का उजू वाटाचा लागेल. ज्या मार्गाने संत गेले ना त्या मार्ग जाऊन गेले आधी. जे गेले ना त्या मार्गाने चाल बाबा. अरे मनाच्या मार्गाने चालू नको. मनोमार्गे गेला तो तेथेची मुखाला, तिकडे नाही चालत ना तुला. तुला जर उद्धार व्हावा वाटत असेल, अंतकाळ जर शेवटचा तुला जर गोड व्हावा असं वाटत असेल, तर तुला संताला शरण जाऊन वर्म जीवनात घ्यावा लागेल. आणि ते जे वर्म ज्यावेळेस जीवनात आल्यानंतर, त्याचा अंगसंग केल्यानंतर तुझ्यामध्ये बदल होतो. ती गोष्ट जीवनात आल्यानंतर, सद्गुरु जीवनात आल्यानंतर बदल व्हायला लागतो. ए आया हो, पाहुणे आले घरामध्ये पाठी पाठी. आपण त्याला म्हणलं जेवून घे, ते नाही मी आम्हाला गडबडी जायचंय, आम्हाला गडबडी जायची. तुम्ही काय करता मग? पोहे करता का नाही? पोहे करता का नाही? मग पोहे करताना कांदा कापायचा का नाही? सरडा 1.5 दमडीचा कांदा राहतो. पोरे महाराज 1.5 दमडीचा कांदा राहतो, बरोबर. कांदे कापता कापता कापणारीचा लाळण शेंबुडी एकत्र होतो का नाही? होतो का नाही? अरे जर 1.5 दमडीच्या कांद्यामध्ये माणसामध्ये बदल करायची ताकद आहे, तर प्रभूच्या नामामध्ये बदल करायची ताकद नसेल का? सांगणारे मरून गेले मायबाप, सांगणाऱ्याला माल बदलून टाकला. इथं हरमाल भंगार लुखाट. अरे सोन्यासारखा समाज येऊन बसायला तयार आहे, ऐकायला तयार आहे, पण आई माझी बाप माझा. बाकीचे कोणाची होती? बोललं का राग येतात. अरे सोन्यासारख्या समाजाला आमचे सद्गुरू सांगायचे सोन्याहून पिवळा समाज आहे. सांगणाऱ्याच्या डोक्यामध्ये बाजार दुसरा घुसलाय. खरा देव कोणी सांगायला तयार नाही मायबाप. खरा देव त्याला नाम म्हणतात. नामापरते साधन नाही, जे तू करसी आली काही. योग याग क्रिया धर्म अधर्म माया गेले ते विलया हरी. आलो का तिथं? आलो तिथं. तो हरी कळाय करता, तो हरी कळाय करता संताला शरण जावं लागतं. आणि संत ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आले ना, बहु अवघड आहे संत भेटी. इतकं सोपं नाही बरं का. पुढं गाजरगाव सारखे संत उगत नाही. नाही 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 नाही.
आस्था जाता रवी धरवे धरता येईल तुम्हाला, सागरामध्ये धरता येईल तुम्हाला, पण हरी दासाची भेट होऊ शकत नाही तुम्हाला. संत कुठेही गाजरासारखे उगत नसतात, बहु अवघड आहे. आणि त्या संताला शरण जा आणि त्याला सांगा काही मी उद्धार पावे. माझ्या जीवनामध्ये हाच एक जन्म आहे माणसाचा, का त्या जन्मामध्ये आपल्याला देव होता येत. देव होता येत, तुम्ही देव आहे, तुम्ही देव. मी नळगाड्या खातो, मला 10 फुटाचा रस्ता पुरवत नाही, मी देव कसा असू शकतो? बरोबर आहे ना, कसा असू शकतो? मी नको ते खाल्लंय, नको ते ढोसलंय, नको त्याला लई ताण दिलाय, मी देव कसा असू शकतो? संताला भेटा. वाल्या कोळ्याचा सुद्धा वाल्मिक ऋषी केला बरं का, संतानं केला. नामे तारिले नामे तारिले अपार. तारले ना? हो, वानराचा उद्धार झाला, राक्षसाचा उद्धार झाला, कपी पुढं उद्धारिले, मुक्त केले राक्षसा. तर राक्षसाचा उद्धार होतो, माणसं गाऊन मरू राहील. माणसाला सांगणार कोणी भेटाना माय बाप, आणि आमच्या जवळ बी तेवढं पुण्य नाही, आम्हाला बी उद्धारावं वाटत नाही, सोनं कोणाला घाला वाटत नाही. साऱ्याला आवडत की नाही, मग बेल्टेक्स काऊन घाली काय? नशिबात नाही, नशिबात नाही. सोनं घ्यायला दामन ना लागत हो. नंगचोटाचं काम नाही सोनं घेणं, घे नाही का? आता मी जर गेलो इथून सोनाराच्या दुकानात, आता चालू आहे 1.25 लाख रुपये तोळा, बरोबर आहे की नाही? 10,000 पुढं टेकावं लागत एका तुकड्याला, एवढं. मोगल महाराज मी त्याला म्हणलो, मी महाराज आहे, माझ्याजवळ 10,000 द्या ना. देईन का ते मला? देईन. काय महाराज कोणाला काढी लाव, इथं लागायच्या 15,000. कोणाच्या नशिबात नाही, कोणाच्या नशिबात बहुत सुकृताची जोडी, जन्मजन्मी आम्ही. हा, त्यावेळेस जीवनामध्ये संत येतो, संताचा परमार्थ जीवनामध्ये येतो. आणि आल्यानंतर काय दिलंय संतानं? अभंगाचं 3रं चरण. ओंकाराचे बीज डायरेक्ट नाही घेता येत. डीपीत कोणी 11 टाकी दिला, डीपीत लय फुल लाईट राहते तिकडं. डीपीत जर 11 टाकीला तर भस्म होशील.
डीपीत आकडा टाकून चालत नाही. नाही 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 नाही. जे गल्लीत वायर येते का खाली येते का त्याच्यात आकडा टाका लागत. डीपीत तीच केवी राहते. त्याला 240 व्होल्टेज करून खाली आणेल राहते. त्याला काय केली, त्याची पॉवर काय केली, कमी केली. आपण जर नुसतं ओम 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 म्हणत बसलो, मेंटल व्हायची शक्यता आहे. कारण त्याला शास्त्रप्रमाणे नाही 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 त्याची तीव्रता आमच्या संत एकांती बैसले सर्व शितांत शोधिले साधू संतांना जो मार्ग तुम्हाला आम्हाला दिला सद्गुरु नाही के पूर्ण कृपा केले निज वस्तू दाविले जय हो वा. निज वस्तू दाविले माझे माता सद्गुरु नाही निज वस्तू दाविले माझे माता निज वस्तू दाविले माझे आपल्या डोळ्यात जर कचरा गेला तर आपल्याला काढता येतो का, आपल्याला दिसतो का, दुसऱ्याला पाहावं लागत. नीच वस्तू दाविली माझी मत, आपल्याच जवळ आहे ती गोष्ट. देह देवळी असतात, देह देवळी असतात, जासी आना तीर्था मुकलासी आता म्हणे ज्ञानदेव. देव देव म्हणून व्यक्त नाही राही. 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 निज देव निनसी मुळी कोण. मायबाप जवळचा देव सोडून दिला आणि बाहेरचा देव देव करायला लागलो. आता भुका लागेल की नाही आपल्याला, आता भुका लागल्या. मग आता आमच्या चव्हाण परिवाराची पंगत आहे आज. सागर महाराज सगळ्याला पोटाला भाकरी घालून द्यायचे. भुका लागल्या ना तुम्हाला, भुका लय लागल्या का नाही, सकाळचा तसाच होतो. मग आता पोटाला भाकरी घालून द्यायच्या कसं. कीर्तन सुटायच्या व्यातात आला, तुम्ही चिंताच करू नका. हो, पोटाला भाकरी बांधून भूक जाईल का, शान पिढ्या गेल्या तरी भूक जाईल का. काय करावं लागेल, त्याला गिळावं लागत आहे. बरोबर आहे ना. गिळाल्या भूक कुठं लागली, भूक कुठं लागली आत. बरोबर आहे माऊली, भूक कुठं लागली आत. आणि फुट भाकरी कुठं बांधल्या, शान पिढ्या गेल्या तरी भूक जाईल का, जाईल का. आता दर्शनाच्या सिद्धांताकडे देव कुठं आहे, तुम्ही नका पण तुमच्याजवळ माहिती हे काय आले का, जेवला नाही. देव कुठं आहे, देव कुठं आहे आत. पाहू कुठं राहिला, बाहेर दिसन का, राहत का रुग्ण सांडा साल कृपा. देव आत आहे आणि आतला देव काळाची रीत संताच्या मुठीत. ओंकाराचे बीज काय देतात सद्गुरुनाथ, काय देतात गुरु. तुम्ही म्हणता ना, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया. ज्याने केलं त्याला का विमान आले की नाही आला. बघा बरं का, गुरु काय देतात एवढा शब्द सांगतो शेवटच्या चरणाकडे येतो. विठोबा रखमाई भजन करू आपण. बघा, विठाला विठाला विठाला. गुरु काय देतात जे तुम्हाला आम्हाला माहिती ते देतात का, ते तर चोराला पण माहिती. गुरुनं हे नाही द्यावा, दयाने प्रसादे निवृत्ती दातार. काय सांगितलंय गहिनी ना, निवृत्तीला मा नाव घे, तो नाव घे. गुरुने कानी फुंकीला वारा, 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 गुरुने कानी फुंकीला वारा. हे हा भाव गेला सारा, हे हा भाव गेला सारा, हे हा भाव गेला सारा.
सद्गुरुना केले पुढे माता हात ठेवून पुढे बीजाची वाहिले ओंकाराचे बीज आदिनाथ उमा बीज प्रकटली आदिनाथ उमा बीज आमची ताई आता लय भारी म्हणत होती हरिपटात मी तेव्हा धडकलो इथं लय सुंदर आवाज मस्त म्हणत होते आमच्या ताई आदिनाथ उमा बीज प्रकटले मग काय सांगितलंय शिवाभ्याम सांगितलं काय कवम नम शिवाय सांगितलं काय सांगितलंय जे सांगितलं ते इति गुह्यता नाही उभ्या बाजारात कथा हेतू नावडी पंढरीनाथा पुसता सांगेन गीत गुज मात बैसुनी बाजारात एकांतात ती गोष्टी सांगितल्या जाते आणि एकांतात सांगितल्यानंतर ती कानामध्ये पेरावं लागतं कानात पे कारणा वचनाची या भेटी सरिसाची पैकीर्ती वस्तू होऊन उठी कवणू एक चोगढ बार कुमारे फोटोवाले आणि इथं हारावाले सुधरूनच देत नाही आणि मला मला वाटत वा 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 त्यासाठी आपणासारखं फुगत वा वा घरी कोणी घालायला तयार नाही आणि मेल्यावर आम्ही पाहणार नाही किती घातले माग म्हणून आज जेवढ्यांचा अन्नदान होतं तेवढ्या सगळ्या मायबापांना लाख लाख धन्यवाद संतांचा परमार्थ कळायला पाहिजे वेद जया गाती आम्हा तयाची संगती नाम धरियले कंठी अवघा साठविला पोटी शास्त्राच्या काही गोष्टी त्या तुम्हाला डायरेक्ट नाही सांगता येत बरं का मला मर्यादा येत सद्गुरूच्या परंपरेची मुक्तादीचं जन आहे उद्धट दरबारी काय का अंडरलाईन करून ऐका वाटल्यास मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करून ठेवा ही माझी शब्द नाही ज्ञानोबरायचे शब्द आहेत मुक्ता
आधीच नाही उद्धट गुह्य करू नको प्रकट मोडेल भक्तीची वाट संत जन कोपतील सांगायचं नाही सांगितलं सल्ला जर तुम्हाला मंत्र दिला तर सांगितलं नाही आमच्याकडून कोणा सांगायला सांगितलं नाही रामकृष्ण हरी चर्चा कर माहिती बरोबर माहिती चोर मी पाया पडतो मारुतीला पकडतो रामकृष्ण हरी मला चांगलं सापडतो हे तर त्याला माहिती पण ओरिजिनल जो मंत्र आहे ओरिजिनल जो जप आहे जो शिव जपतो हो तुम्ही आम्ही शिवाला भजतो शिव कोणाला भजतात तुम्ही आम्ही रामाला भजतो राम कोणाला भजतात तुम्ही आम्ही हनुमंताला भजतो हनुमंत कोणाला भजतात अरे ज्याला भजतात त्याला नाम म्हणतात आणि ते नाम गुह्य आहे त्याचा परिणाम आहे अवघा 60 कोटी त्याला रीत आहे तसं नाही कळू शकत नाही 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 उघडा देव आहे जगामध्ये कळलं का आमच्या सगळी तसं कुठं देव नाही सगळं कुठं देव आहे तो टकुऱ्यात आहे का ते सांग ह्या टकुऱ्यात देव नाही लोकांना देव सांगू म्हणून ओंकाराचे बीज हाती अमुच्या ते निज तुकोबराय सांगतात माझ्या जीवनामध्ये त्याचं जे साधू संतांना मंथन करून जी गोष्ट ब्रह्मनाम म्हणतात त्याला ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 17 श्लोक क्रमांक 23 जे अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम तयाचे एक नाम त्रिधाप असे हे जे नाम आहे ते नाम मिळाय करता ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्ती दादाला शिरण द्यावं लागलं ते नाम मिळाय करता नामदेवाला पंढरपूर सोडून औंढ्याला जावं लागलं ते नाम सद्गुरुनाथ देत असतात आणि ते जीवाला मिळालं त्याला बायका पोरं सोडायची गरज नाही घरधंदा सोडायची गरज नाही काहीही करायची गरज नाही इतकं सोपं आहे हरी बोला देता हरी बोला घेता उठता बैसता हरी बोला लोकांती हरी बोला एकांती देह त्यागांती हरी बोला मग माय बाप मला सांगा हरी हरी म्हणता येईल का महाराष्ट्रात म्हणता येईल का तिकडे दारेपाटे ढिल्ले होईल राहत्या पूर्वी बॉडी कामातून जायला राहते कानाचे चापे पडेल राहतात तोंड सुद्धा वाकडं झालेलं असतं कानपूरला राजीनामा दिला असतो मग तिथं म्हणता येईल का तिथं नाही ना माय बाप आधी जाते वाचन मग जातो प्राण तेव्हा काय दगड करशील का हा जो प्राण निघून प्राण जाता निघोनिया देह माती होय आयुष्याच्या माणसाच्या आयुष्यात आहे तरी काय अरे जे निघून जातं त्याची ओळख सदूर करून देतात आणि त्याची ओळख तुकोबर आहे तुम्हाला ज्या संतांना जे वर्म सांगितलंय ते वर्म तुमच्या जीवनात आलं अरे ते वर्म किती मोठा आहे तुमचा देव अभंगाचा शेवट तुकोबर आहे तुम्हाला जो देव वेदानं सांगितला जो संतानं सांगितला तो देव किती मोठा आहे तुका म्हणे बहु मोठे किती मोठा आहे तो देव नामानं कळतो नाम त्याचा सांकेतिक शब्द आहे त्या नामानं देव कळतो आणि तो देव गगनागुनी वाढ नाम आहे ज्ञानदेवा पुसे निवृत्तीशी चाड आणि गगनागुनी वाढ नाम आहे किती मोठं आहे ते तुम्ही आम्ही जे म्हणतो ते गगनापेक्षा मोठं आहे का माय बाप नाही ना ते आकारात मोडतं ना आणि जे आकारात मोडत नाही अविनाश करी आपुली आईसे लाभी म्हणा पिशे गोविंदाचे सांकेतिक जसं
लेकराचं नाव घेऊन मोठ्या लेकीचं नाव घेऊन आहे पत्नीला हाका मारावा लागते, तसं देवाला राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा हे लांबून हाका मार नाही, पण खरा देवाला कळण्याकरता जववरी अर्जुना हा बोधू न भेटे म्हणा तववरी या साधना भजावीची लागे, ते करावंच लागणारे. म्हणून यथामत यथापाठ बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकला असेल मायबाप, तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, जरी बोल गंगावती स्वीकाराल की तुमचा लेकर म्हणून मायबाप माय विसरून जा. लागलं असेल मनाला तुमच्या, मला काही कोणाला टाकून बोलायचं नाही, रागा बोलायचं नाही, फक्त एकच तळमळ आहे, ज्याच्याकरता आपण कोटीनं उलाढाल करतो ना, ज्याच्याकरता खर्च करतो ना, त्याचं काहीतरी सार्थक व्हायला पाहिजे, साधू संतांचा परमार्थ कुठेतरी जीवनात यायला पाहिजे, एवढीच तळमळ साधू संतांची तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. झालेली शिवा तुमच्या गावाचं दैवत मारुतीरायांच्या चरणावर समर्पित करतो, माझ्या सद्गुरूंच्या चरणावर समर्पित करतो. शिवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर हरी